गोकुळनं कार्यरत केलेल्या 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गोकुळच्या वीज बिलात अंदाजे 6 कोटींची बचत होणार असून हा प्रकल्प देशासाठी सहकार क्षेत्रात पथदर्शक ठरेल। गोकुळनं सुरू केलेला हा प्रकल्प एक प्रकल्प नव्हे तर पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा भाग आहे। हे कार्य संपूर्ण देशात गोकुळसारख्या सहकारी संस्थेनं प्रथम केलं आहे, असं गौरव उद्गार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले। या कार्यक्रमास गोकुळचे सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते। सोलर ओपन ॲक्सेस योजनेअंतर्गत गोकुळने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील लिंबेवाडी इथं 18 एकर जागेत उभारलेल्या 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। सहकारातला हा प्रकल्प जगातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमूलपेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प भविष्यात कार्यान्वित केले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। संचालक अभिजित तायशेट्टे यांनी स्वागत केलं तर संचालक अजित नरके यांनी प्रास्ताविक करत या प्रकल्पाचं महत्त्व समजावून सांगितलं। या प्रकल्पाची क्षमता 6.5 मेगावॅट असून प्रकल्पाची किंमत 33 कोटी असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 1 कोटी 2 लाख युनिट वर्षाला वीज निर्मिती होणार आहे, तर दरवर्षी 8,000 पेक्षा जास्त मीटर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टळणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी पथदर्शक प्रकल्प होणार असल्याचं बोललं जातंय। सर्जन रियालिटीचे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी प्रकल्पाची माहिती दिली। संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले। डॉक्टर MP पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। या कार्यक्रमास ESR पाटील, प्रकाश पाटील, युवराज पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले आदी उपस्थित होते।